नेटवर्क आणि आपण पाहत आहात अल्फा टीव्ही मराठी। प्रेक्षको नमस्कार अल्फाच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती स्वयंरोजगाराचे मार्ग या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्रीयुत हरीश। त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। नमस्कार। श्रीयुत हरीश परळकर यांना इथे आज आपण आमंत्रित केलेले आहे। वयाचा आणि अनुभवाचा दाखला त्यांना इथे द्यावा लागणारच नाही, आपल्याला कळेलच, परंतु थोडक्यात त्यांची माहिती देते की कायदा या विषयाला घेऊन त्यांनी पदवी संपादन केली, पण त्याचबरोबर त्यांनी विविध वयाच्या 9व्या वर्षापासून विविध अशा उद्योगधंद्यांमध्ये मन लावून यश मिळवण्याचा प्रयत्न केलाय। इथे फक्त उद्योगधंदे करून ही व्यक्ती थांबत नाही, तर या उद्योगधंद्यांवर विचार करून पुढच्या पिढीने याच्यासाठी काय काय गोष्टी आत्मसात करायला पाहिजे याचेही मुद्दे अतिशय उत्तमरित्या एका पुस्तकात नमूद केलेले आहेत। त्या पुस्तकाचं शीर्षक आहे 3 in 1। त्या पुस्तकाविषयी ओघाने ते आपल्याशी बोलतीलच, पण त्याचबरोबर ज्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ही इज अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ मेनी। जाणून घेऊया की स्वयंरोजगाराचा आणि या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा काय संबंध असू शकतो। स्वयंरोजगार मी आज ठरवलं आणि उद्या सुरू केला असं असू शकत नाही, किंबहुना असं असेल तर तो यशस्वी होत नाही। म्हणून मग ही केव्हापासून प्रक्रिया सुरू पाहिजे, त्याच्यासाठी आवश्यक गुण काय, आपण मराठी माणूस आहोत तर यासाठी आपण कुठून सुरुवात करायला पाहिजे, जागतिकीकरणाचा आपल्या व्यवसायावर काही परिणाम होत असतो का, त्याचा पडसाद पडत असतात का, जाणून घेऊया या सगळ्याच दृष्टिकोनातून। 1600221010 या क्रमांकावर तुम्ही संपर्कात राहा। सुरुवात करूया चर्चेला। सर, तुम्ही वयाच्या 9व्या वर्षापासून वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना लागला, तर याच्याविषयी तुम्ही थोडक्यात आधी सांगा। मी वयाच्या 9व्या वर्षी मी पहिला उद्योगधंदा सुरू केला, तो फटाक्याचा सुरू केला। त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मराठी माणसं उत्तुंग शिखरावर पोहोचलेली आहेत। उदाहरणार्थ लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर आणि जुन्या काळातले छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी उत्तुंग माणसं निर्माण झालेली आहेत। परंतु आपले जे आघाडीचे उद्योगपती आहेत, किर्लोस्कर यांचा जगातील 1000 सुद्धा नंबर लागत नाही। तात्पर्य काय की एवढा ग्रेट मराठी माणूस हा उद्योगधंद्यामध्ये अजून मागासलेला आहे। तर त्याच्यावर उपाय काय, तर 3 in 1 हा फॉर्म्युला आहे। फर्स्ट इज कॉन्व्हर्सेशन इंग्लिश, सेकंड इज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड थर्ड इज सेल्फ एम्प्लॉयमेंट। म्हणजे संभाषणात्मक इंग्रजी, व्यक्तिमत्व विकास आणि स्वयंरोजगार। आता संभाषणात्मक इंग्रजी यायचं असेल तर इंग्रजी भाषेत जवळजवळ 4 ते 5 लाख शब्द आहेत, तर ते तुम्हाला सगळे येण्याची गरज नाहीये। ते माझ्या पुस्तकात मी 3-1000 शब्द दिलेले आहेत। त्याच्यात तुम्हाला कोट्यावधी वाक्य कशी तयार करता येतात किंवा कसे जोक्स करता येतात हे सगळं दिलेलं आहे। बरं। त्याचप्रमाणे शेक्सपियरचे विचार तेही त्याच्यात दिलेले आहे। आणि समजा तुला चांगलं इंग्लिश येत नसेल बोलता, तरी तुम्ही दुसऱ्या माणसाशी कसं इंग्लिश बोलू शकता ते ट्रेड सिक्रेटही त्याच्यात दिलेलं आहे। बिकॉज a conversationalist is always a very good listener। आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचे 2 भाग आहेत। एक म्हणजे तुमचे जे गुण आहेत, सगळ्या म्हणजे जगातल्या कुठल्याही तुम्हाला प्रगती करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे यू शुड नो युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे आणि त्याच्यात जे तुमचे चांगले गुण आहेत ते अत्युच्च म्हणजे परमोच्च शिखरावर नेले पाहिजे। दॅट इज वन थिंग। आणि त्याचा दुसरा भाग असा आहे की आधुनिक जगात ज्या गोष्टी आवश्यक आहेत, उदाहरणार्थ कम्युनिकेशन स्किल, मार्केटिंग, सेल्समनशिप, आपलं तंत्रमंत्र कशाचं, तर मुलाखतीचं तंत्रमंत्र, आपले विचार मांडता येणं आणि शेक्सपियर किंवा इतर गुणाचे जे विचारवंत आहेत त्यांचे विचार तुम्हाला माहीत असणं आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवणं हे फार आवश्यक आहे। आणि हे शेवटी कशासाठी,
तर स्वयंरोजगारासाठी, कारण यापुढच्या जगात कशाची शाश्वती नाहीये. बरोबर. समजा आज तुम्हाला एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरीला असाल, तुम्हाला 1 कोटी पगार आहे, उद्या तुमची नोकरी जाऊ शकते. बरोबर. किंवा तुम्हाला तुम्ही चांगली नोकरी करत आहात तर तुम्हाला VRS घ्यायला लावला, तर तुम्ही नंतर काय करणार? तर म्हणजे तहान लागल्यानंतर विहीर खणण्यापेक्षा यू शुड नो युअर सेल्फ, आणि तुम्ही अशी प्रगती केली तर तुम्हाला म्हणजे आधुनिक जगात जगायला काहीच, कारण यापुढे कसलीच शाश्वती नसल्यामुळे यू शुड हॅव अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट ऑफ युअर ब्रेड अँड बटर. आणि हा सगळा याचा उद्देश आहे. आता उदाहरणार्थ 10 कोटी मराठी माणसं आहेत, तर त्यातल्या 1% लोकांनी आपली परंपरा सोडून समजा उद्योगधंद्यात शिरायचा विचार केला, म्हणजे किती झाले? 10 लाख. तर 10 लाख जर असे उद्योग सुरू झाले तर त्यांच्या पुढच्या पिढीला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. शिवाय दुसरं असं की मराठी माणसं मागे का पडतात, त्याचं मुख्य कारण आहे कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश. आता जवळजवळ अमेरिका आणखीन UK मध्ये 30,000 जागा आहेत शिक्षक पेशाच्या, पण माझ्या माहितीप्रमाणे एकही मराठी व्यक्ती तिकडे गेलेली नाही. तिथे 5-10 वर्ष जर तुम्ही नोकरी केलीत तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला इतर काय करायची काय गरज नाही. त्यात तेवढ्या जेवढे तुम्हाला पैसे मिळतील त्याच्यात तुम्ही तुमचं आयुष्य व्यवस्थित चालू करू शकता. आणि उद्योगधंद्यासंबंधी मराठी माणसाला मुख्यतः 2 गैरसमज आहेत. एक, उद्योगधंद्याला खूप पैसा लागतो, विच इज रॉंग. त्याला मेंटॅलिटी लागते. आता उद्योगधंद्यात पुढे आलेले समाज कुठले? गुजराती, पंजाबी, सिंधी, मारवाडी आणि हॉटेलच्या धंद्यातले उडपी लोक. आता हे लोक कधीच पैसे घेऊन इकडे आलेले नाही, पण त्यांनी इथे उद्योगधंदा सुरू केला आणि म्हणजे चांगल्या अर्थाने प्रत्येक मराठी माणसाच्या खिशातून 1-1 रुपया काढला आणि ते कोट्यवधी झालेले आहे. बरोबर. तर उद्योगधंद्याला खूप पैसा लागतो, इज अ रॉंग कॉन्सेप्ट. आणि सर मला दुसरी गोष्ट अशी की उद्योगधंदा म्हणजे ऑफिसेस, फॅक्टरीज, नंतर शॉप्स असं नाही. याच्या पलीकडे अनेक उद्योगधंदे आहेत. मी माझ्या पुस्तकात 32 उद्योगधंदे दिलेले आहेत की ज्याला जास्त भांडवल लागत नाही. तर भांडवलाचा बाऊ करून त्याच्यामध्ये न जाणं हा आजच्या काळात एक गुन्हाच ठरेल. नक्कीच. आता या भांडवल लागत नाही जास्त आणि शिवाय 32 तुम्ही संख्या सांगितली तर उत्सुकता प्रेक्षकांना असेलच. पहिला प्रश्न येतो तो आपण घेऊया. नमस्कार वैशाली. वैशाली नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. हॅलो. हा बोला. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की होमवर्क आपण जे घरी आपण उद्योगधंदा करतोय त्यासाठी योग्य काय मार्गदर्शन की काय स्पेशली काय चूज असेल का? हाच करायचा तेच करायचं असं काही? बरं बरं बरं. मला मार्गदर्शन दिले तर मी आभारी होईल. त्यांना असं विचारायचंय की घरच्या घरून जर उद्योगधंद्याला सुरुवात करायची असेल तर कुठली तयारी आपण घरच्या घरी करू शकतो याच्याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का? आता दिवसभर तुम्ही ज्या गोष्टी करता किंवा ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत, उदाहरणार्थ जगातले जे सर्वात श्रीमंत अशा 200 ज्या कंपन्या आहेत त्यातील 60% ह्या फूड इंडस्ट्रीशी कनेक्टेड आहेत. तर तुम्हाला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या घरच्या घरी सुरू करू शकता. पोळी भाजी किंवा ते आधी सुरुवात घरी करून नंतर तुम्ही इतरांना ते हे करू शकता. कारण यापुढच्या जगात गृहिणी 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ, आय एम टॉकिंग अबाउट फ्युचर, जास्त वेळ किचन मध्ये देणार नाहीये. तर त्यापासून तुम्ही सुरू करू शकता घरच्या घरी. बरोबर. इतरही काही गोष्टी असतील, पेय वगैरे असतील त्या तुम्ही निर्माण करू शकता किंवा तुम्ही क्लासेस घरी घेऊ शकता. कॉन्व्हर्सेशन इंग्लिश शिकवू शकता. लोकांची जी गरज आहे आणि तुमच्या ज्याच्यात एक्सपर्टीज आहे तुमच्यामध्ये त्या कुठलेही उद्योगधंदे तुम्ही सुरू करू शकता. बरं. पुढचा प्रश्न घेऊया. नमस्कार. हॅलो. राजेंद्र माने. नमस्कार. प्रश्न विचारा. हॅलो. हा राजेंद्र. हॅलो. तुम्ही सलग प्रश्न विचारा. हा मॅडम नमस्कार. नमस्कार. हा मॅडम. हा नमस्कार मॅडम. संपदा जोगळेकर मॅडम ना? हो. मॅडम नमस्कार. नमस्कार. अल्फाचे कार्यक्रम मी बघतो, मला खूप आवडतात. समोर जे बसलेत आहेत त्यांना पण माझा नमस्कार. मॅडम माझा असा प्रश्न आहे की 2001 साली माझं BA पूर्ण झालं आणि सध्या नोकरी शोधामध्ये आहे. सध्या अजून काही कुठे नोकरी लागली नाही. सध्या कुरळीमध्ये आहे ठाण्याला मी कामाला, पण 1800 रुपये पगार मिळतो, जास्त काही नाही. तर मला असं म्हणायचं आहे की भांडवल जे आणि पैसा जे लागतो स्वयंरोजगारासाठी तो मॅडम कुठून मिळायचा, म्हणजे कुठून उपलब्ध कुठून करायचा, त्यासाठी थोडंसं मार्गदर्शन. बरं.
तुम्हाला भांडवलाची तशी काही गरज नाहीये. त्याचं कारण असं की मी माझ्या पुस्तकात 32 उद्योगधंदे दिलेले आहेत. ज्याला भांडवल लागत नाही तर भांडवलाचा बाऊ करण्यात काय अर्थ नाहीये. आणि तुम्ही काय ऍक्च्युली काय करायचं, तुमचे इंडस्ट्रियल एस्टेट वगैरे जवळपास असेल तिथे जाऊन तुम्ही हे करा. आणि तुम्ही ज्या अर्थी BA झालेले आहात तेव्हा तुम्ही प्रूफ रिडिंग वगैरे करू शकता किंवा इतर उद्योगधंदे सुरू करू शकता, क्लासेस घरामध्ये घेऊ शकता, इतरही काही गोष्टी करू शकतात. आता ही एवढी यादी प्रचंड आहे तर ती सगळी काही इथे सांगणे शक्य नाही. पण तुम्हाला तुमच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत त्या तुम्ही स्वतः ओळखा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याला सुटेबल असा कुठलाही उद्योगधंदा सुरू करू शकता. भांडवलाची काय गरज नाहीये. बरं, प्रेक्षकांना एक निवेदन आहे की आज त्यांनी ज्या 32 उद्योगधंद्यांचा सतत उल्लेख ते करतायत तर ते कोणते उद्योगधंदे आहेत ते तुम्हाला आमचा कार्यक्रम चालू असतानाच पाहायला मिळत राहील, त्याची तुम्ही नोंद करून घ्या. सर, तुम्ही म्हणताय की कुठली तुमच्यात गुणवत्ता आहे त्याप्रमाणे निवडून तुम्ही उद्योगधंदा करू शकता, पण त्याच्याकरता एक मेहनत, सातत्य, अभ्यास या सगळ्या गोष्टी लागतात. याच्याविषयी तुम्ही जरूर सांगा, पण हा प्रश्न आधी आपण घेऊया. हा, नमस्कार. पवन कुमार. हा, बोला मॅडम. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. मी एक 22 वर्षाचा तरुण आहे. बरं. तर मॅडम मला जरा मार्गदर्शन हवं की कुठचा व्यवसाय करू, त्याबद्दल थोडं गाईडलाईन हवं. तुम्हाला कॉन्व्हर्सेशन इंग्लिश येत असेल किंवा येत नसेल तर तुम्ही कॉन्व्हर्सेशन इंग्लिश हे करा. नंतर दुसरं तुम्ही तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करा. आणि मी जे 32 उद्योगधंदे दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जो सुटेबल आहे, कारण तुम्हाला जो सुटेबल आहे तो त्याला डिमांड आहे की नाही, ते शेवटी हे डिमांड आणि सप्लायचं आहे. एखादी गोष्ट तुम्हाला उत्तम जर येत असेल तर ते चांगलंच आहे, पण त्याला बाजारात डिमांड आहे की नाही याचा तुम्ही विचार करा आणि त्याप्रमाणे कुठलाही उद्योगधंदा तुम्ही सुरू करू शकता. बरोबर. आता सर, जशी मागणी आहे तसं पुरवठा करणं याच्याविषयी तुम्ही बोलला, पण आताच्या जमान्यामध्ये आपण जे तयार करतोय त्याची गरज समाजात निर्माण केली जाते. हा एक मार्केटिंगचा वेगळा भाग आहे. याच्याविषयी काय सांगाल? त्याची गरज निर्माण करण्यासाठी तुम्हाला मार्केटिंग स्किल पाहिजे. उदाहरणार्थ आता तुम्ही अमेरिका, वेस्टर्न कंट्रीज मध्ये बघितलं तर ते लोक त्यांच्या म्हणजे जे कृत्रिम असे जे प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे अगदी अलंकारिक भाषेत सांगितलं तर ते त्यांच्या मार्केटिंग स्किलवर त्यांचं शेण आहे ते आपल्याकडे सोनं म्हणून विकलं जातं आणि आपण आपलं सोनं हे शेण म्हणून फेकून देतो. असं एक म्हणजे कन्क्लुजन आपल्याला काढता येईल. तर त्यांच्याकडून त्यांचे म्हणजे सेक्स आणि व्हायलन्स ह्या ज्या त्यांचे दुष्परिणाम आहेत ते न घेता जर आपण त्यांच्याकडून त्यांचं मार्केटिंग स्किल उचललं आणि ते जर आपण जर आत्मसात केलं तर आपल्या देशामध्ये एवढी प्रचंड संस्कृती आहे आणि एवढा आपली परंपरा आहे, वी कॅन सेल दॅट. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्व्हर्सेशन इंग्लिश येणं फार महत्व आहे. उदाहरणार्थ वेदांत, महाभारत, रामायण किंवा योग, आयुर्वेद याचा तुम्ही संबंध जगभर प्रसार करू शकता आणि त्याच्यापासून यू कॅन सेल युअर संस्कृती, यू कॅन अर्न लॉट ऑफ डॉलर्स. बरोबर. आणि मगाशी जे मुद्दे मी चर्चेसाठी घेतले की सातत्य, म्हणजे तुम्ही आता संपादन करता किंवा प्रूफ रिडिंग करता आणि काही तास तुम्ही ते बसून करता, तर याच्याविषयी तुम्ही जरूर बोला तुमच्या अनुभवाविषयी, पण या विश्रांतीनंतर. प्रेक्षक 1600222110 या क्रमांकावर जरूर संपर्कात राहा. भेटूया या विश्रांतीनंतर. देणार पैठणी देणार तुम्हाला आणि येणार तुमच्याकडे लवकर. होम मिनिस्टर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7:30 आणि सकाळी 11:30 फक्त अल्फा टीव्ही मराठीवर. महत्वाची सूचना, ग्रुप बॉन्ड सौख्य लाभे जीवनी ऑफरने या सणाला आणले फार मोठी रंगत. या ऑफर मध्ये आहे 1 कोटीहून जास्त भेटी, घर, मोटरसायकल्स, मुलांच्या शिक्षणाच्या योजना, सोन्या चांदीची नाणी, शिवाय लाखो भेटी निश्चित आहेत. स्लीप वेल ची रात्र, बेसुखाचा दिवस, केवळ स्लीप वेल मध्ये आहे अल्ट्रा फ्रेश
Sleep well सदैव। रिच केश काला अब सिर्फ 25 रुपए में। नवीन मदर्स रेसिपी पिंडी छोले मसाला अनोख्या फ्रेश सील पॅक मध्ये वापरा, सील करा, जेव्हा उघडाल तेव्हा असेल इतका ताजा की सवय होऊन जाईल। मदर्स रेसिपीचे मिश्र मसाले केव्हाही उघडा, ताजा ताजा। आज किड्जी ने क्या सीखा? Kidsy, India's largest chain of playgroup, nursery, KG and activity center. Come, be a Kidsy franchisee. नमस्कार, अल्फाच्या उर्वरित भागात पुन्हा सगळ्यांचं स्वागत करते। स्वयंरोजगाराचा मार्ग याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात श्रीयुत हरीश परळकर। तेव्हा आपण ज्या उत्तराला घेऊन आपण सुरुवात करणार होतो त्याआधी इंदूरहून एक प्रश्न येतो तो आपण घेऊया। नमस्कार, प्राजक्ता। हॅलो, गुड आफ्टरनून मॅम। माझा प्रश्न आहे की जसा माझी आई आहे ती आता पण टीचिंगच्या फील्ड मध्ये होती, 50 वर्ष वय आहे, ती आता काही स्वरोजगार म्हणून करण्याची इच्छुक आहे, तर तिच्याकरता कोणता रोजगार उत्तम असेल आणि त्याच्यात जे इन्व्हेस्टमेंट आहे ते काय असेल, आणि जर ती शेअर ब्रोकरेजचा हे करण्याची इच्छुक असेल तर त्याला काय हे बेनिफिट आहे? या संदर्भात तसे आय मीन स्काय इज द लिमिट, स्काय इज द लिमिट। पण मुख्य प्रश्न काय आहे की काळ जसा बदलत जातोय त्याप्रमाणे कालची जी चेन होती ती आज म्हणजे तो काय त्याला म्हणतात मूलभूत गरज झालेली आहे। तर अशा कोणत्या आहेत तर अन्न, वस्त्र, निवारा, हवा, वीज, पाणी, संस्कार, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा, हे 10 कमांड्समेंट झाले। याच्याशी प्रत्यक्ष व किंवा अप्रत्यक्ष असा संबंध असणारा कुठलाही उद्योगधंदा तुम्ही सुरू केलात आणि योग्य तारतम्य बाळगलत आणि फारसा बिंडोकपणा केलात नाही तर तुम्हाला अपयश येण्याची सुतराम शक्यता नाही। सो हा कानमंत्र आहे, हा लक्षात घ्या आणि तुमच्या योग्यतेप्रमाणे तुम्ही कुठलाही उद्योगधंदा सुरू केला की त्यात तुम्हाला अपयश येणे शक्यच नाही, यश मिळालंच पाहिजे। बरोबर। सातत्याबद्दल सांगा की कसं झटायला लागतं त्याच्यासाठी? ते कन्सिस्टन्सी पाहिजे। त्याचं कारण असं की जर तुमच्यात कन्सिस्टन्सी नसेल तर 1-2 वर्ष तुमची फुकट जातील आणि तुम्ही प्रत्येक वेळा म्हणजे आता कुठलाही नवीन उद्योगधंदा सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत। नवशिक्या माणसांनी लक्षात ठेवायला पाहिजे। पहिली गोष्ट, 2 गोष्टी नेहमी नवशिक्या माणसांनी लक्षात ठेवाय। एक म्हणजे आपल्याला वाटतं तेवढे आपण हुशार नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वाटतं तेवढे लोक मूर्ख नसतात। बरं, तुम्हाला कुठला तांत्रिक उद्योगधंदा सुरू करायचा असेल तर त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती नसेल तर त्या धंद्यात पडू नका, कारण त्यामुळे लाखाचे 12,000 होतील। शिवाय तुम्हाला प्रचंड उद्योगधंद्यात जर गुंतवणूक करायची असेल तर त्याच्यासाठी 1 वर्ष कमीत कमी तुम्हाला बारकाईने त्या उद्योगधंद्याचं निरीक्षण करायला पाहिजे, कारण ऋतुमानाप्रमाणे जे बदल होत असतात ते इव्हन अल्विन टॉफलरच्या सुद्धा लक्षात येणार नाहीत, इतका प्रचंड बदल तांत्रिक क्षेत्रात होत असतो। चौथी गोष्ट अशी की उद्योगधंद्याची सुरुवात नेहमी उलटीकडून करावी। म्हणजे असं की समजा आता तुम्हाला पोल्ट्री टाकायची असेल तर आधी अंडी विकायला शिका। त्याचं कारण असं की जगात मॅन्युफॅक्चरर कचऱ्यासारखे आहेत, पण मार्केटिंग इज अ बिग प्रॉब्लेम आणि तो मल्टीनॅशनल कंपन्यांना सुद्धा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनाही आता तो फार मोठ्या प्रमाणात भेडसावायला लागलेला आहे। बरं, कुठल्याही गोष्टीचा उद्योगधंद्याची सुरुवात अगदी लहान प्रमाणावर करावी आणि मग आपल्या अनुभवाची शिदोरी घेऊन हळूहळू त्याच्यात डेव्हलपमेंट करावी। उदाहरणार्थ आपल्या धीरूभाई अंबानी हे आपल्या उमेदवारीच्या काळात एका पेट्रोल पंपावर आपले मदतनीस म्हणून होते। शिवाय ओबेरॉय जे हॉटेलच्या ह्याच्यात म्हणजे जायंट मानले जातात त्यांनी वेटर म्हणून सुरुवात केली। 5वी गोष्ट अशी, 6वी गोष्ट म्हणता येईल की ज्यावेळेला तुम्ही उद्योगधंदा सुरू करता त्यावेळेला तुम्हाला रिस्क घ्यायला लागते, तर ती नेहमी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी आणि जे आपले संबंधित लोक आहेत त्यांच्याशी कन्सल्टेशन करावं।
त्याचं कारण असं की उद्योगधंदा हा नेहमी प्रॉफिटसाठीच करायचा असतो. पण समजा जर तुमचं नुकसान झालं तर एक्झॅक्टली किती नुकसान होईल त्याची तुम्हाला कल्पना येते आणि तुम्ही त्याप्रमाणे ऍक्च्युली तयारीत राहता आणि त्याप्रमाणे तुम्ही मग तुमचं आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त होत नाही. तर एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. शिवाय पूर्वीच्या काळात 7 सीज जो पार करेल तो माणूस पराक्रमी आहे. तर मी असे 12 समुद्र शोधून काढलेले 12 सीज ते माझ्या पुस्तकात दिले. जसे काय कोऑपरेशन, क्रिएटिव्हिटी, कोऑर्डिनेशन वगैरे. आता ती सगळी लिस्ट मी देत नाही पण ती त्याच्यावरून तुम्हाला आहे. ती जर समजा तुम्ही ते 12 सीज पार केलेत तर म्हणजे तुम्ही ज्यावेळेला ते पार करून याल त्यावेळेला तुमच्या समोर यश आलेलं तुम्हाला दिसेल. प्रश्न घेऊया. नमस्कार. हॅलो शिल्पा. हा हॅलो, मी शिल्पा बोलतेय. नमस्कार. माझा प्रश्न असा होता की सकाळी बघा. हा नमस्कार. सकाळी मॉर्निंग वॉकला जेव्हा लोक जातात तेव्हा जे ज्यूस मिळतं म्हणजे कडलिंबाचं म्हणजे कडलिंबाचं आणि आल्याचं वगैरे जे असतं. हॅलो. बरं. हा आल्याचं वगैरे असतं त्याविषयी मला कुठे माहिती. मला इथे बिझनेस करायचा आहे ठाण्यात तर कुठे माहिती मिळेल मला. या संबंधी तुम्ही कुठल्याही लायब्ररीत गेलात तर त्याच्यावर या संबंधी तुम्हाला पुस्तकं मिळतील किंवा कुठल्या चांगल्या लायब्ररीला शोधून काढा आणि त्याला विचारा. ही विल गाईड यू. आणि एकदा तुम्ही पुस्तकावर रेफरन्ससाठी वाचलीत ना तर त्याच्यावरून तुम्हाला याच्या संबंधी माहिती मिळू शकेल. किंवा कुठली आयुर्वेदिक कंपनी वगैरे असेल त्यांच्याशी थेट संपर्क साधा. किंवा एवढंच कशासाठी तुम्ही इतर कुठलेही ते आयुर्वेदिकच करायला पाहिजे किंवा तेच करायला पाहिजे असं नाही. तुम्ही इतरही ताक, लिंबू सरबत किंवा इव्हन तुम्ही पाणी सुद्धा विकू शकता आणि त्यावर सुद्धा म्हणजे स्वच्छ शुद्ध चांगलं गार पाणी जर दिलं लोकांना तर ते स्वस्तामध्ये तुम्ही विकून त्याच्यावर सुद्धा तुम्ही आपलं गुजराण करू शकता. बरं. प्रश्न घेऊया. नमस्कार. राकेश. हा बोला. प्रश्न विचारा. हॅलो. प्रथम आपल्या दोघांना माझा नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की मी कॉमर्सच्या 2nd इयरला आहे. बरं. प्रश्न पूर्ण करा. हा मी कॉमर्सच्या 2nd इयरला आहे. तर माझा प्रश्न असा आहे की मी कॉलेज करता करता सुद्धा म्हणजे काही पार्ट टाइम म्हणून हे करू शकतो का, स्वयंरोजगार करू शकतो का आणि ऑप्शन असतील ते कोणते. बरं. ते सगळे ऑप्शन मी आतापर्यंत तुम्हाला दिलेले आहेत. पण मी तुम्हाला ऍडवाइस करतो की तुम्ही प्रूफ रिडिंग सुरू करा. जवळपासचा एखादा प्रेस गाठा की ज्याला प्रूफ रिडर ठेवणं म्हणजे जमण्यासारखं नाही कारण तो प्रेस तेवढा मोठा नसेल. तर त्याच्यासाठी तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा. आणखीन ऍज ए पार्ट टाइम किंवा फ्रीलान्स प्रूफ रिडर म्हणून सुरुवात करा. काही दिवसांनी तुम्हाला त्याच्यावर जर कमांड आली तर तुम्ही मग एडिटिंग वगैरे करू शकता किंवा बारीक सारीक ज्या इतर गोष्टी आहेत ज्या लागतात गरजा म्हणजे एक यादी तयार करा की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला कुठल्या वस्तू लागतात त्याची एक यादी तयार करा आणि त्या यादीमधल्या कुठल्या गोष्टी तुम्ही करू शकता त्याचा विचार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही सुरुवात करा ते मॅन्युफॅक्चर करायला किंवा ते सेल करायला. जे दुसरे मॅन्युफॅक्चर असतील त्याच्याकडून घेऊन तुम्ही ते सेल करू शकता. बरोबर. आता ज्या वेगवेगळ्या रेस्टॉरंट्स मधनं किंवा आता पिझ्झा हा पदार्थ घेतला तर अशा प्रकारच्या रेस्टॉरंटमध्ये तरुण मुलं तिथे दिसतात काम करताना. तर अशा कॉलेजमध्ये जाता जाता काम करण्याची जी पद्धत आहे जी पाश्चिमात्यांकडून आलेली त्याच्याविषयी काय सांगा. ही फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे पाश्चिमात्यांच्याकडून त्यांचं सेक्स आणि व्हायलन्स उचलण्यापेक्षा तुम्ही त्यांचे जे डिग्निटी ऑफ लेबर हा त्यांच्यात फार मोठा गुण आहे तो जो उचललात तर ते फारच चांगलं आहे. कारण त्यामुळे एकदा तुम्हाला डिग्निटी ऑफ लेबर केली लेबरचं महत्व कळलं की जगातला कुठलाही बारीक सारीक उद्योगधंदा याच्याविषयी तुम्हाला म्हणजे लाज वाटणार नाही. आणि ही फार मोठी गोष्ट आहे कारण जे मोठमोठे जे उद्योगपती झालेले आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा फार बारकाईने अभ्यास केला आणि त्यामुळेच ते पुढे आलेले आहेत. त्यामुळे व्हाईट कॉलर सोडून पाश्चिमात्य लोकांच्याकडे सगळ्याच गोष्टी वाईट असतात अशातली गोष्ट नाही तर त्यांच्या चांगल्या गोष्टी उचलल्या आणि ही त्याच्यापैकीच एक आहे की डिग्निटी ऑफ लेबर. तर हे करायला काहीच हरकत नाही आणि यू कॅन अर्न युअर लिव्हिंग. प्रश्न बघूया. नमस्कार. संजना. हॅलो. बोला. हॅलो, मी संजना बोलते ठाण्यावरून. हा मला स्वयंरोजगाराबद्दल विचारायचं होतं सरांना.
मी फिजिकली हँडिकॅप आहे, अपंग आहे घरामध्ये. बरं. तर मी काय करू शकते, म्हणजे मी फूड मध्ये करत होती आधी, तर त्याच्याबद्दल मला भांडवलाविषयी काय मिळेल का? बरं, पण तुम्ही अपंग कोणत्या प्रकाराविषयी? संजना, तुम्हाला कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे? मी पायाने अपंग आहे. बरं. तुमचं एज्युकेशन पण चालू फिरू शकते, विवाहित आहे. शिक्षण किती झालंय असं विचारतायत? 10वी झालेलं आहे. बरं. 10वी पर्यंत शिक्षण झालंय. तर तुम्ही बेबी सिटिंग करू शकता. म्हणजे तुमच्या आसपास कोणाला वगैरे तशी काही गरज असेल तर ते तुम्ही बघा, किंवा टेलिमार्केटिंग तुम्ही करू शकता. टेलिफोनवरून तुम्ही दुसऱ्या लोकांचं मार्केटिंग करू शकता. आणि ह्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. या पुस्तकात सगळ्या म्हणजे ट्रिक्स दिलेल्या आहेत, त्या आत्मसात करा. आणि त्याच्या आसपास म्हणजे तुमच्या इथे कसली डिमांड आहे ते तुम्ही हे करू शकता. आणि त्याप्रमाणे तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक ज्या आवडीनिवडी आहेत त्याला अनुषंगाने तुम्ही कुठलाही उद्योगधंदा सुरू करू शकता. आणि या संपूर्ण तुमच्या पुस्तकासंबंधी सुद्धा आपण बोललो, तर सगळ्यात अगदी थोडक्यात सांगा की काळाची गरज ओळखून नवा कुठला उद्योगधंदा तुम्ही सुचवू शकता? मी संस्कार केंद्राची एक कल्पना ह्याच्यात मांडलेली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात कशी ऋषी मुनी वगैरे हे जे गोष्टी करत होते त्याच गोष्टी तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञान वापरून करायचे आहे. त्याचं कारण ही काळाची गरज आहे. आजकाल काय झालेलं आहे की नवरा बायको दोघेही नोकरी करतात, त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. ही एक गोष्ट झाली. दुसरं, एकत्र कुटुंब नसल्यामुळे मुलांबाळाकडे दुर्लक्ष होतं आणि जे वयस्क लोक आहेत त्यांचा ज्ञानाचा वगैरे काही उपयोग नाही. बरं, मानसशास्त्र आणि समाजशास्त्राप्रमाणे आई वडील आणि मुलगा यांच्यापेक्षा नातवंड आणि आजोबा आजी त्यांचा सुसंवाद जास्त चांगला होऊ शकतो. याच्यात एकाच दगडात तुम्ही 2 पक्षी मारू शकता. म्हणजे जे वयस्क लोक आहेत त्यांचा इकॉनॉमिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, आणि जे तरुण पिढी आहे किंवा यंग जनरेशन आहे, अगदी म्हणजे शिशुवर्ग म्हणता येईल, त्यांचा जो संस्कार रहित त्यांचं जे जीवन चाललेलं आहे त्यांचा त्या लोकांना खूप फायदा होऊ शकेल. आणि हे प्रचंड प्रमाणात करता येईल, कारण कोट्यावधी मुलांना संस्काराची आवश्यकता आहे आणि लाखो अशा ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन यामुळे मिळू शकेल. तर याच्यासाठी तुम्हाला म्हणजे संस्कृत भाषा चांगली पाहिजे, माहिती पाहिजे, बालमानसशास्त्र माहिती पाहिजे, नंतर तुमचा इतिहासाचा वगैरे चांगला अभ्यास असायला पाहिजे. आणि जगातल्या संस्कृतीमधल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी म्हणजे ह्याला लिमिटच नाही, त्या तुम्ही त्या मुलांच्यावर संस्कार करू शकता आणि त्यांना सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी येतात. त्यामुळे आणि मुख्य काय आहे की ज्या बालपणी आपल्या जे संस्कार होतात ते आपल्याला आयुष्यभर पुरण्यासारखे असतात. त्यामुळे याच्यावर तुम्ही भर द्यावा आणि त्यांच्यावर नेहमीच चांगले संस्कार करायचे. आणि ह्याला काही लिमिट नाही, म्हणजे जेवढं तुम्ही जास्तीत जास्त आहे. आणि पाश्चात्य लोकांकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही, उदाहरणार्थ त्यांचं शिस्त, डिग्निटी ऑफ लेबर, नंतर सायंटिफिक आउटलुक, या सगळ्या गोष्टी त्यांना शिकू शकता. आणि त्यांचा सेक्स आणि व्हायलन्स कसा त्यांना अवॉइड करता येईल याविषयी तुम्ही सांगू शकता. आणि आपल्या संस्कृतीची संपूर्ण माहिती त्यांना सांगू शकता. आणि पुढे जाऊन ते कसे उद्योगपती होतील आणि स्वयंरोजगारावर कशी मास्टरी मिळवतील या गोष्टीचेही संस्कार तुम्ही त्यांच्यावर करू शकता. त्याच्यामुळे सगळेच जगातले प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होतील असा माझा अंदाज आहे. आज आपण स्वयंरोजगार याच्यावर बोललो, पण बऱ्याच अंशाने व्यक्तिमत्व विकासावर आपण बोललो असं वाटतं. सगळ्यांच्या वतीने तुम्ही जो अनुभव आमच्या समोर मांडलात, सगळ्यांच्या वतीने मी आभार मानते. प्रेक्षक हो, या स्वयंरोजगाराच्या दृष्टीने तुम्ही महत्वाचे मुद्दे नक्कीच टिपून घेतले असतील. 32 उद्योगधंद्यांची नावं किंवा शीर्षकं सुद्धा जात होती कार्यक्रम चालू असताना, तीही नोंद करून घेतली असतील. आपण उद्या ज्या विषयी चर्चा करणार आहोत तो विषय असा आहे की अवयव प्रत्यारोपण. आता अवयव प्रत्यारोपण याच्याविषयी थोडासा खुलासा करते की किडनी सारखा अवयव दान करता येऊ शकतो, त्याच्याबद्दल काय जागरूकता पाहिजे, त्याच्यामुळे काय आयुष्यात बदल घडू शकतो. याच प्रकारे अन्य काही अवयवांबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत आणि डॉक्टर श्रीरंग बिच्चू आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. जाणून घेऊया की अवयव प्रत्यारोपण हे सामान्य लोकांनी सुद्धा कसं काय या उपक्रमामध्ये सामील होण्याची गरज आहे आणि आवश्यकता आहे. जरूर भेटूया उद्या. तोपर्यंत मनपूर्वक नमस्कार.
Reena Sood. I'm Tanu.